नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीच्या मापाचं परकर पोळकं शिवणार आहोत। तर यामध्ये आपण परकर पोळकं शिवायचं कसं आणि त्यासोबतच त्याची कटिंग कशा प्रकारे करायची तेही आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये मी आता ही हिरव्या कलरची साडी घेतलेली आहे। त्याचे काठ तुम्ही पाहू शकता, कॉन्ट्रास्टमध्ये लाल कलरचे खूप छान काठ आहेत। तर ड्रेस शिवल्यानंतर हे खूप छान दिसतो। तर त्यासाठी लागणारे जी माप आहेत ते मी इथे स्क्रीनवरती देत आहे। तर त्यासोबत मी इथे एक व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे की त्यानुसार तुम्हाला टॉपची उंची किंवा जर वाढवायची असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता। मी तात्पुरता शिवलेला आहे त्यामुळे मी टॉपची उंची ही शॉर्टच ठेवलेली आहे। तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला हवं तसं त्यामध्ये चेंजेस इथे करू शकता। तर इथे मी सगळ्यात अगोदर लागणारे जे अस्तर आहे ते घेतले। तर अस्तरसाठी मी इथे ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे। तर अगोदर जे साइडचे ब्लाउज पीसचे धागे निघत होते ते मी अगोदर कट करून घेतले आणि त्याचा मी इथे 4 पदरी घडी करून घेतलेली आहे। आता इथे शूटिंग करताना ॲक्च्युअली कॅमेरा हलला होता त्यामुळे पूर्ण कपडा इथे दिसत नाहीये। तर इथे फक्त मी जास्त काही माप नाही टाकलेले। तर इथे फक्त आपण पूर्ण उंचीतून 4 इंच मायनस करायचे आहेत। तर इथे 4 इंच आपण मायनस केलं तर ते कसं, तर आपण पूर्ण उंचीतून नाडीपट्टीचं जे माप आहे ते मायनस करत असतो। तर पूर्ण उंची होते इथे 20 इंच, त्यातून नाडीपट्टीसाठी आपण 2 इंच मायनस केलं आणि प्लस जे मेन फॅब्रिक आहे खालच्या साईडचं तर तेही आपण जेवढी नाडीपट्टी वगळता जेवढा कपडा उरतो त्यातून आपण 2 इंच अस्तरचा कपडा हा कमी कट करत असतो। तर 20 इंचातून नाडीपट्टी 2 इंच प्लस मेन फॅब्रिक आपण 2 इंच कमी करतो ते 2 इंच, असं 4 इंच आपण इथे कट अस्तरचा कपडा इथे कट केलेला आहे। तर पूर्ण उंची होती 20 इंच, त्यातून 4 इंच मायनस करून 16 इंचाचा अस्तर मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण नाडीपट्टीसाठी सुद्धा अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे। तर इथे घेरचा जो कपडा आहे तुम्ही हवा तेवढा इथे घेर घेऊ शकता। शक्यतो घेर जो आहे तो उंचीच्या 2 पट घ्यायचा असतो। लहान मुलगी आहे त्यामुळे आपण घेरचा जो कपडा आहे तो इथे कमी जास्त करू शकतो। त्यानंतर आपण नाडीपट्टीचा जो भाग आहे तो कमर घेर प्लस 4 इंच एवढी नाडीपट्टी मी इथे काढून घेतलेली आहे। तर कमर घेर होता 20 इंच प्लस 4 इंच 24 इंचाची नाडीपट्टी इथे काढून घेतलेली आहे। आता मी इथे मेन फॅब्रिकचा कपडा घेतलाय साडीचा, त्याची मी इथे 4 पदरी घडी तयार करून घेतलेली आहे। तर इथे घेरचा अस्ताचा जो कपडा आहे तो मी इथे कमी घेतलेला आहे, पण जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी इथे घेरपेक्षा जास्त घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही घेर जेवढा आहे अस्तरचा घेर तेवढाच तुम्ही मेन फॅब्रिकचा कपडा सुद्धा इथे घेऊ शकता, किंवा जर इथे घेरचा कपडा तुम्ही जास्त कटिंग केलेला असेल तर जेवढा घेर आहे तेवढं तुम्ही मेन फॅब्रिक घ्या। तर इथे घेरचा कपडा मी इथे कमी ठेवलेला आहे त्यामुळे मेन फॅब्रिकचा कपडा मी इथे वाढवलेला आहे। तर उंचीला म्हणाल तर इथे मेन फॅब्रिकचा कपडा आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि अस्तरचा कपडा 2 इंच इथे वरती करून मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर जेवढी नाडीपट्टी आहे तेवढीच नाडीपट्टीचं मेन फॅब्रिक आपण इथे कट करून घेतलेला आहे। यानंतर आता आपण ब्लाउजचं कटिंग करतोय वरच्या टॉपचं। तर त्यासाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे, 4 पदर इथे घडी घातलेली आहे। यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे। तर इथे अस्तरची खालची जी आहे ती कंपनीची किनार आहे। इथे जर तुम्ही साध्या कपड्यावरती कटिंग करणार असाल, म्हणजे खालच्या बाजूला जर दुमडून घडी घालणार असाल तर तुम्ही जेवढं ब्लाउजचा उंची आहे तेवढंच इथे अस्तर घ्यायचे। तर खाली कंपनीची किनार आहे त्यामुळे ब्लाउजच्या उंचीपेक्षा 1 इंच मी इथे कमी घेतलेला आहे। ब्लाउजची उंची आहे 9 इंच, मी इथे 8 इंचावरती कपड्याची घडी घालून घेतलेली आहे। त्यानंतर शोल्डर आहे इथे 4.5 इंच, मुंडा टाकतोय आपण 4.5 इंचावरती आणि इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि मुंड्याचा आकार इथे आपण 1 इंचावरती मुंड्याचा आकार देतोय। तर लहान मुलींसाठी आपण एकदम फिटिंगमध्ये ड्रेस शिवत नाही त्यामुळे मुंड्याचा आकार जो आहे तो मी इथे फक्त 1च देतीये।
त्यानंतर गळा उंची मी इथे टाकते 2 इंच आणि पुढचा गळा जो आहे तो आहे 3 इंचावरती, तर प्लस अर्धा इंच 3.5 इंचावरती मी पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेते आहे. यानंतर छाती आहे 5 इंच आणि प्लस लूजिंग प्लस त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड करून 6.5 इंचावरती मी पूर्ण टॉपचे इथे मार्जिन घेतलेलं आहे. तर जेवढं आपण इथे छातीचं माप घेतो तेवढंच माप मी इथे कमरेत सुद्धा घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर इथे तुम्ही एक्स्ट्रा लूजिंग सुद्धा ठेवू शकता. तर यानंतर आपण आता याचं कटिंग करून घेणार आहोत. तर इथे आपण जे कटिंग तयार करून घेतलेलं आहे तेच इथे आपण मेन फॅब्रिकवर ठेवतोय, म्हणजे साडीच्या कपड्यावरती. तिथे साडीच्या कपड्याची सुद्धा मी 4 पदरी इथे घडी तयार करून घेतलेली आहे. आणि इथे मी बॅक साईडला आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला खालचे काठ लावणार आहे. त्यामुळे मी इथे काठावरतीच दोन्ही पार्ट इथे ठेवलेले आहे. दोन्ही पार्ट इथे मी सोबतच कटिंग करते आहे. इथे सगळ्या बाजूने आपल्याला 5 इंच अंतर सोडून हा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर इथे या टॉपला आपण फ्रिल लावणार आहोत. तर त्यासाठी मी इथे ज्या कलरची इथे लेस आहे त्या कलरचा मी इथे कपडा घेतलेला आहे आणि तिथे आपण पट्टी काढून घेणार आहोत. तर इथे मी संपूर्ण 3-3 इंचाच्या अखंड पट्ट्या इथे काढून घेतलेल्या आहेत. या ज्या आपण 3 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे त्या सर्व पट्ट्या अगोदर आपण एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अशा याप्रमाणे त्याला मध्यातून असं फोल्ड करायचे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे नाडी उलटवतो त्याप्रमाणे ही नाडी आपल्याला उलटवून घ्यायची आहे आणि उलटवल्यानंतर त्याला मी इथे इस्त्री करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इस्त्री केल्यानंतर ही जी पट्टी आहे ती एकदम प्लेन अशी तयार होते, जेणेकरून आपल्याला जी फ्रिल तयार करायची आहे ती एकदम व्यवस्थित आणि छान फ्रिल इथे तयार करता येते. आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूयात. तर इथे मी सर्व जे कट केलेले पार्ट आहेत ते घेतलेले आहेत. तर आता जे फ्रंटचा पार्ट आहे तो पार्ट आणि बॅक पार्ट हे दोन्ही पार्ट मी इथे वेगवेगळे करून घेतलेत. तर अगोदर मी इथे फ्रंटचा पार्ट शिवतेय. फ्रंटचा पार्ट शिवताना आता आपण सगळ्यात अगोदर जो गळा आपण अर्धवटच इथे ड्रॉ केलेला आहे तो गळा मी अगोदर ड्रॉ करून घेतेय. त्यानंतर जेवढा आपण मार्जिन ठेवलेला आहे म्हणजे 1 इंचाचा आपण एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये कमी केलेलं होतं, तर तेवढा आपण काठात कमी केलेला आहे आणि अस्तर आपण वरच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे. जेवढा तुम्ही कपडा कमी इथे कट केलेला असेल तेवढा तुम्ही इथे त्याप्रमाणे इथे कपडा ॲडजस्ट करायचा आहे आणि वरच्या बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर जी गळ्याची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या गळ्याच्या लाईनवरती मी इथे शिलाई मारून घेतेय. त्यानंतर आतला जो भाग आहे गळ्याच्या तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित जे कोपरे आहेत चौकोनी गळ्याचे त्यांना व्यवस्थित नॉच मारून घ्यायचा आहे. नॉच मारताना कपडा कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता नॉच मारून झाल्यानंतर कपडा मी पूर्ण उलटवून घेतलेला आहे आणि गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर बाकीचा जो संपूर्ण पार्ट आहे त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण फ्रंटला जसं गळ्याचं मार्किंग करून घेतलं त्याचप्रमाणे आपण बॅक साईडला सुद्धा अगोदर गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत आणि जसं आपण फ्रंटचा पार्ट शिवला त्याचप्रमाणे आपण बॅक साईडला सुद्धा अगोदर गळ्याच्या मार्किंगवरती शिलाई मारणार आहोत. त्याच्यानंतर नॉच मारून हा पूर्ण गळा आपण इथे उलटवून त्याला सर्व बाजूंनी इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
तर इथे आपला बॅक पार्टसुद्धा शिवून तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपण बॅक पार्टला टक्स देणार आहोत. तर त्यासाठी मी अगोदर इथे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे साधारणतः 3 ते 4 इंचाचे टक्स मी इथे मारलेले आहेत. त्यासोबत याला मी बॅक साईडला नॉट लावणार आहेत बांधण्यासाठी. तर इथे मी अशा प्रकारे छोटे छोटे नाडी तयार करून घेतलेली आहे आणि त्याला मी कपड्याचेच सुंदर असे लटकन तयार करून घेतलेले आहे. तर इथे काठाच्या कपड्याचेच मी इथे लटकन तयार केले होते. तर असे मी इथे 4 नाड्या तयार करून घेतल्या अगोदर आणि त्याला लटकनसुद्धा इथे तयार करून घेतलेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या छोट्या छोट्या सुंदर अशा नाडी इथे तयार झालेल्या आहेत. यानंतर आता आपण बॅक साईडला टक्स मारून घेणार आहोत आणि टक्स मारतानाच आपण ज्या नाड्या तयार केलेल्या आहेत त्या आपण अशा प्रकारे ठेवायच्या आहे की टक्स आणि त्या नाड्या दोन्ही एक सोबतच इथे अटॅच होतात. तरी तुम्ही पाहू शकता टक्स मारताना ज्या ठिकाणी नाडीचा भाग येतो त्या ठिकाणी आपल्याला मशीन 2 वेळा खालीवर करून घ्यायची आहे. मागे पुढे फिरवून ती नाडी आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. तर इथे आपला नाड्यासुद्धा इथे लावून तयार झालेल्या आहेत. यानंतर आता मी सरळवरती सरळ भाग म्हणजे सुलट भाग ठेवलेला आहे आणि आपण इथे शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण कपडा उलटवून मग आतल्या बाजूने आपल्या शोल्डरची टिप मारून घ्यायची आहे. जो मुंड्याचा भाग आहे म्हणजेच बाहीचा तिथे आपण फ्रिल लावणार आहे. तर आपण जी पट्टी तयार करून घेतलेली होती 1 इंचाची तर ती आपण इथे फ्रिल तयार करून घेत आहोत. तर ॲक्च्युली इथे कॅमेरा थोडासा हलला त्याच्यामुळे फ्रिल ही प्रॉपर दिसत नाही आहे. तर तयार झाल्यावर मी इथे दाखवते मी कशा प्रकारे त्याची फ्रिल इथे तयार करून घेतलेली आहे. तर फक्त त्या नाडीला आपण छोट्या छोट्या अशा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि इथे फ्रिल तयार करून घेतलेली आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे फ्रिल तयार करून घेतलेली आहे. आता जेव्हाही आपण ही फ्रिल टॉपला अटॅच करत असतो तेव्हा जेवढंही आपलं शिलाईचं मार्जिन आहे तर 1 इंच असेल किंवा 1.5 इंच असेल तर तेवढं मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रिल लावायला सुरुवात करायची आहे. तर इथे दोन्ही बाजूला फ्रिल लावून तयार झालेली आहे. यानंतर आता आपण फिटिंग तयार करून घेऊयात. तर इथे या टॉपला मला खालच्या बाजूला जसा आपण पंजाबी ड्रेसला कट तयार करतो त्याप्रमाणे इथे कट तयार करायचा होता. तर त्यासाठी मी अगोदर खालून 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि वरती जेवढाही भाग उरला होता तिथे फ्रिलपासून त्या मार्किंगपर्यंत मी सरळ बाजूने शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर जेवढाही एक्स्ट्रा कपडा होता धागे निघतात त्या बाजूने तेवढा एक्स्ट्राचा कपडा मी अगोदर कट करून घेतला आणि त्यानंतर पूर्ण टॉप उलटवून आतल्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेतली. यानंतर आपण आता त्याला कट तयार करून घेत आहोत. तर खाली जो ओपन भाग उरलेला होता त्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर कट तयार करून घ्यायचा आहे. तर कट तयार करताना आपल्याला शिलाई एका टोकापासून सुरुवात करायची आहे ते दुसऱ्या भागाच्या टोकापर्यंत आपल्याला ती शिलाई न्यायची आहे. अशा प्रकारे अखंड कट मी इथे तयार करून घेते आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून आपल्या इथे फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे फिटिंगची शिलाई जी आहे ती मी एकदम प्रॉपर फिटिंगमध्ये घेतलेली नाही आहे कारण लहान मुलांना एकदम फिटिंगमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे मी एकदम लूज असा हा टॉप ठेवलेला आहे. तर फिटिंग झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला सुंदर असा टॉपसुद्धा इथे तयार झालेला आहे. तर टॉपची फिटिंग झाल्यानंतर आता आपण जो स्कर्टचा पार्ट आहे तो तयार करून घेऊयात. म्हणजेच नाडीपट्टीचा भाग आणि खालच्या घेराचा भाग हे दोन्ही भाग इथे मी घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर इथे आपण नाडीपट्टी तयार करणार आहोत. तर नाडीपट्टी तयार करताना सगळ्यात अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे दोन्ही आपण कटिंग केलेले होते ते एकावर एक ठेवायचे आहेत आणि त्याला सर्व बाजूनी म्हणजे चारही बाजूनी आपण अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी छोटी बाजू आहे आपली नाडी बांधण्यासाठी जिथे येत असते ती तर ती त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच आतमध्ये कपडा मुडपून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे आपली नाडीपट्टी जी आहे ती तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण घेरचा कपडा घेतलेला आहे
आता घेरचा कपडा आपण जो आपला इथे कट भाग आहे म्हणजे उंचीचा भाग, तर त्यातला एक भाग जो आहे तो आपण एका बाजूने शिलाई मारून घेणार आहोत। तर इथे आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा मुडपून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर त्याचे धागे निघणार नाहीत। आणि त्यानंतर घेरच्या खालच्या बाजूला आपण मुडपून शिलाई मारून घ्यायची आहे। तर सेम त्याचप्रमाणे आपण जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे त्याला सुद्धा एक जो पार्ट आहे तो आपण सरळ पार्ट त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई नंतर जो उरलेला भाग असतो जिथे धागे निघत असतात तर तो भाग सुद्धा आपल्या शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे साडीचे धागे पुन्हा निघणार नाहीत। तर आता आपला अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही अखंड इथे तयार झालेले आहेत। आता आपण इथे घेरचा भाग तयार करणार आहोत। तर इथे आपण चुन्या घालताना सगळ्यात अगोदर नाडीपट्टीचा सेंटर काढून घ्यायचा आहे, त्याचसोबत जे मेन फॅब्रिक आहे साडीचा कपडा त्याचा सुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्या दोन्ही सेंटर आपल्याला पिनेने अटॅच करून घ्यायचे आहेत। ज्या आपण चुन्या घालणार आहोत त्याचा कपडा दोन्ही बाजूला, पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोन्ही बाजूला इथे सारखा जाईल। तर इथे मी अगोदर पिन लावून घेतली, त्यानंतर नाडीचा कपडा आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत जेणेकरून मेन फॅब्रिक वरती मेन फॅब्रिक येईल आणि अस्तरचा कपडा जो आहे तो आपल्या मशीनच्या बाजूला म्हणजेच वरच्या बाजूला येईल। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे इथे नाडीपट्टीचा भाग इथे ठेवलेला आहे। तर इथे मी सर्व मेन फॅब्रिकच्या अगोदर इथे पिना लावून चुन्या करून घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण नाडीपट्टी ठेवून इथे याला शिलाई घालून घ्यायची आहे। आता हा जो पूर्ण भाग आहे इथे मी उलटा ठेवला आहे आणि त्यानंतर जो अस्तरचा भाग आहे तो मी इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आपण चुन्या पाडणार आहोत। तर अस्तरचा भाग इथे कमी होता त्यामुळे इथे आपण मेन फॅब्रिकपेक्षा छोट्या छोट्या चुन्या इथे घालायच्या आहेत। आता इथे संपूर्ण घेराला आपण चुन्या घालून झालेल्या आहेत। त्यानंतर नाडीपट्टीचा जो भाग आहे तो आपण वरतून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या संपूर्ण नाडीपट्टीला टिप मारून घ्यायची आहे। तर इथे हवं तर तुम्ही डबल शिलाई सुद्धा इथे मारू शकता। त्यानंतर आपला जो घेरचा एक भाग ओपन आहे त्या भागाला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत। तर ही शिलाई मारताना आपल्याला मेन फॅब्रिकच्या टोकापासून म्हणजे घेराच्या खालच्या टोकापासून इथे शिलाई मारायला सुरुवात करायची आहे। ते आपल्याला ती शिलाई मारत मारत डायरेक्ट अस्तरच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे अस्तरच्या खालच्या भागापर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारताना आपण अर्धा इंच अंतर इथे एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। त्यानंतर ज्याप्रमाणे आपण अगोदरच्या भागाला शिलाई मारली होती एक्स्ट्रा कपडा मुडपून त्याप्रमाणे याला पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे आपला सुंदर असा ड्रेस इथे तयार झालेला आहे। तर फ्रंटचा जो पार्ट होता इथे पूर्ण प्लेन होता। तर ड्रेस कसा वाटला नक्की सांगा आणि सोबतच काही जर शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।